मुंबईतल्या 26 जुलैच्या महापुराची आठवण यावी अशी स्थिती आज 25 जुलैला पुण्यावर ओढवली आहे। मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। पुण्यातल्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं। घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, लोकांचे हाल झाले। पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना मदत कार्यात उतरावं लागलंय। दुपारी पुण्यातल्या बचाव कार्यात लष्करानेही धाव घेतली। पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून अचानक पाणी सोडलं असा आरोप लोकांनी केलाय। तर थोड्याच वेळात खडकवासला धरणातून पुन्हा एकदा 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। आणि पुण्यामधल्या आत्ताच्या पावसाची आणि एकूणातच तिकडच्या परिस्थितीची ताजी स्थिती जाणून घेऊया। आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिंहगड रोडवरून मिकी घई आपल्या सोबत आहेत आणि एकता नगर परिसरातून असतील नाझिम मुल्ला। सुरुवातीला मी मिकीकडे जाईन। मिकी, सिंहगड रोड मला तुझ्या मागे दिसते, पाणी अजूनही भरलेलं आहे रस्त्यावर। आताची पावसाची काय स्थिती आहे, कुठे कुठे पाणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो विसर्ग पुन्हा एकदा सुरू होणार होता त्याबद्दलची काय अपडेट आहे मिकी? अगदी अश्विन, जर आपण बघितलं तर सकाळी ज्या परिसरात होतो अर्थात सिंहगड रस्त्यावरील निंबज नगर या परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आता जर आपण बघितलं तर रस्त्यावर पुन्हा एकदा जवळपास 1.5 ते 2 फूट पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता आपण बघितलं तर खडकवासला धरणातून पुन्हा एकदा जो पाण्याचा विसर्ग आहे तो हळूहळू वाढवला जातोय। जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आता मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी तो कमी करून 5,000 वर नेण्यात आलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा तो 40,000 केल्यानंतर अशा पद्धतीने या सोसायटीजमध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। लोक जर इथं बघितलं तर पुन्हा एकदा घर सोडून बाहेर आलेली आहेत, कारण त्यांना गाड्या बाहेर काढायच्या आहेत किंबहुना जे 4 चाकी गाड्या बंद पडलेल्या आहेत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न आहे। तर इथं जे लोक आहेत ते देखील इथून दुसरीकडे त्यांच्या नातेवाईकांकडे सेफ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत। ते सामान घेऊन अशा पद्धतीने 2-3 दिवसासाठी दुसरीकडे जाण्यास निघालेले आहेत। जर आपण बघितलं तर सिनियर सिटीजन्स अशी परिस्थिती इथं आहे आणि अजूनही पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे। आता जरी पाऊस आपल्याला दिसत नसला तरी रिमझिम पाऊस सुरू आहे। काही भीतीदायक वातावरण यांच्या मनात अजून सुद्धा आहे। काही लोकांकडे इथं नातेवाईक नाहीयेत म्हणून ते दुसरीकडे जाऊ शकत नाहीत। अक्षरशः सिलेंडर देखील घरातून दुसरीकडे नेले जात आहेत, जेणेकरून कुठेतरी आपण बनवून जेवण तरी करू शकू अशी परिस्थिती मनात लोकांची आहे। काही लोकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात। इथं सुरुवात ताईंकडूनच करूयात। ताई, भीती आहे पुन्हा एकदा पाणी पातळी वाढते? पाणी पातळी वाढतीये, भीती आहे। बरं, मग सकाळसारखी परिस्थिती पुन्हा होऊ शकते असं वाटतंय? कारण लाईट आली आहे, काय व्यवस्था केली आहे तुमच्यासाठी प्रशासन? अजून काहीच नाहीये, लाईट नाहीये, काही मेसेजही नाहीये। फक्त येऊन गेले ते आणि आश्वासनं देऊन गेली फक्त की होईल चालू, पाणी पाठवण्यात येईल। एक टँकर फक्त त्यांनी पाठवला, तो पुढे गेला, तो इथे आलाच नाही। त्यामुळे पाण्याचा काही उपयोग नाही होणार, कारण टाक्या आमच्या सगळ्या ह्या पाण्याने गच्च भरलेल्या। बरं, मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे। लांब ज्या खालच्या सोसायटीमध्ये पाणी भरलेलं होतं तिथून आता पुन्हा एकदा लोक स्थलांतर करतायत, त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन जवळ कुठेतरी हॉटेल लॉज घेत आहेत। तिथं आता लोक खबरदारी घेतायत, कारण आता जसं आपण म्हणतोय सूर्यास्त होत आलेला आहे, त्यामुळे आता रात्र होईल आणि त्याच्यानंतर मग जर पाऊस वाढला तर कदाचित पुन्हा एकदा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे लोक आधीच खबरदारी घेताना दिसत आहेत। मिकी, धन्यवाद। या बातमीचे अपडेट तुझ्याकडनं जाणून घेतच राहू। नाझिम मुल्ला एकता नगर परिसरातनं आपल्यासोबत आहेत। नाझिम, एकता नगर परिसरातली आताची काय स्थिती आहे, कशा प्रकारे नागरिकांकडनं आता खबरदारी तिकडे घेण्यात येते? नाझिम, अश्विन, मी जिथं आत्ता उभा आहे त्याच्या गुडघ्याच्या वर पाणी आपण इथं बघतोय। मागाशी म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वी मी इथं होतो त्यावेळेला फक्त घुटण्याच्या वरती म्हणजे खूप खाली, गुडघ्याच्या पण खाली पाणी होतं। पाण्याचा प्रवाह सेकंदाला वाढतोय। मगाशी आपण जे 5 वाजताचं लाईव्ह केलं त्यावेळेला जिथं आपल्याला ते एकता नगरी लिहिलेलं दिसतंय त्या ठिकाणी आपण होतो आणि ती इमारत जी आपण पाहतोय त्या इमारतीचा जो हिरवा पट्टा आहे तिथपर्यंत सकाळचं पाणी या ठिकाणी होतं। दुपारी सकाळी 11 नंतर पाण्याचा प्रवाह हळूहळू कमी या ठिकाणी होत गेला, परंतु 4 नंतर पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह हळूहळू या ठिकाणी वाढत जो आहे तो या ठिकाणी चाललेला आहे। उपमुख्यमंत्री अर्थात पालकमंत्री अजित पवार यांनी इथंच दौरा केला आणि ते ज्या रस्त्यावरून आले, ज्या रस्त्यावरून ते परतले त्याच रस्त्यांना आता नदीचं स्वरूप आपल्याला आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवला जातोय आणि
त्यामुळंच ही परिस्थिती जी आहे ते पुन्हा एकदा तशा प्रकारची उद्भवलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि म्हणूनच इथं बघतोय आपण एनडीआरएफचे जवान इथं तैनात करण्यात आलेले आहेत. एकाही व्यक्तीला याच्या पुढं जायला दिलं जात नाहीये. आणि दुसरीकडं माझ्या मागं जर इकडं आपण बघितलं तर इथं एनडीआरएफ जवानांनी बोटी ज्या आहेत त्या इथं तैनात केलेल्या आहेत. कारण कधीही कोणतीही परिस्थिती इथं उद्भवली तर तातडीनं इथं बचाव कार्य या ठिकाणी सुरू करता यावं यासाठी इथं एक बोट आहे आणि मागच्या साईडला आपण बघतोय तिथं एक बोट आहे आणि याच बोटीच्या आधारे इथं बचाव कार्य कधीही या ठिकाणी राबवलं जाऊ शकतंय. कारण परिस्थिती जी आहे ती सकाळसारखी पुन्हा एकदा या ठिकाणी होऊ लागलेली आहे. जी नदीपात्र आहे नदीपात्रामध्ये भराव टाकण्यात आलेला आहे. कोथरूडच्या साईडचं जो नदीपात्र आहे तिथं भराव टाकण्यात आलेला आहे अशी ओरड जी आहे ती इथल्या स्थानिकांनी अजित पवारांच्या समोर केली होती आणि अजित पवारांनी सुद्धा तातडीनं तिथूनच अधिकाऱ्यांना फोन लावले आणि यावरती काय तोडगा काढता येईल का याबाबत चर्चा केली. कारण स्थानिकांचा मोठा रोष अजित पवारांना या ठिकाणी सोसावा लागलेला होता आणि त्यामुळं त्यांनी लगेच तातडीनं माध्यमांशी सुद्धा संवाद साधला आणि जेव्हा नदीतलं पाणी ओसरेल त्यावेळेला पुन्हा एकदा एक पाहणी दौरा केला जाईल आणि परत अशी परिस्थिती उद्भवू नये त्यामुळं पावलं उचलले जातील असं अजित पवारांनी आश्वासन दिलं. परंतु सध्या इथं पुन्हा एकदा नक्कीच नाझीम, जसं तू सांगतोयस आपल्याला बघायला मिळतं आणि जसं तू सांगतोयस की गुडघ्याच्या वर पाणी म्हणजे पुन्हा एकदा पाणी वाढायला लागलेलं आहे. पण तिकडे आता रेस्क्यू टीम्स ज्या आहेत त्या आधीच पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे अपेक्षा करूया की आता कुठल्याही अशी अडचणीची स्थिती उद्भवणार नाही. सगळे नागरिक सुरक्षित असतील. मिकी धन्यवाद. आणि तू आणि मिकी पण आपल्याला माहिती देत होता, नाझीम आपल्याला माहिती देत होता. तुम्ही दोघांनी देखील रिपोर्टिंग करताना काळजी घ्या. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर ही होती पुण्यामधली स्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.